नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया घरातील देवघरात स्वस्तिक, ओम, श्री आणि कलशाचे चिन्ह बनवण्याचे फायदे. वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजास्थान नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. ईशान्य ही देवतांची दिशा मानली जाते. या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात. घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातील देवघर. घरातील मंदिरात सर्व देवतांचा वास असतो. त्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते. वास्तूमध्ये ओम, स्वस्तिक, श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी लावल्याने देवी लक्ष्मीची नेहमीच कृपा असते आणि जीवनात सर्व काही शुभ राहते. वास्तूनुसार घराच्या पूजेच्या ठिकाणी अशी काही शुभ चिन्हे आहेत जी बनवल्याने जीवनातील बहुतेक समस्यापासून आराम मिळतो. हे प्रतीक तुम्हाला आर्थिक संकटावर मात करण्यास मदत करते आणि देवी लक्ष्मी आशीर्वाद देखील देते. कर्जाची समस्या निर्माण होत असेल तर किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर वास्तुदोष असू शकतात. स्वस्तिक चिन्ह बनवण्याचे फायदे. वास्तूनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो. पूजास्थान आणि घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा आणि खाली शुभ लाभ लिहा. हे लक्षात ठेवा की स्वस्तिकचे प्रतीक बनवताना ते 9 बोटे लांब आणि रुंद असावे. हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते. ओम चिन्ह बनवण्याचे फायदे. असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून त्याचा जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. कुटुंबातील तणावही दूर होतो. घरातील पूजास्थानात केशर किंवा चंदनाने ओमचे प्रतीक बनवा. केशर किंवा चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्या संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो. मंगल कलशाचे प्रतीक. या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते. तसेच सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. वास्तूनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी येते. घरातील पूजेच्या ठिकाणी सिंदूर लावून मंगल कलशाची निशाणी केल्यास सकारात्मक ऊर्जा राहते. यासोबतच पैशाची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. श्रीचे चिन्ह बनवल्याने जीवनात समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपाही राहते. श्रींचे प्रतीक हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तूनुसार श्रीचे प्रतीक बनवून घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते. पूजेच्या ठिकाणी श्रीचे प्रतीक असल्यामुळे देवी लक्ष्मी स्वतः तिथे वास करते. गायीचे खूर घरी ठेवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात शुभता राहते. घरातील पूजेच्या ठिकाणी गायीचे आणि लक्ष्मीची पावलं बनवू शकता. हे शुभ मानले जाते. नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती चांगली जात नसेल तर वास्तूनुसार शुभ मुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर किंवा लक्ष्मीची पावले काढावीत. असे केल्याने परिस्थिती सुधारेल आणि देवदेवतांचा आशीर्वादही कायम राहील. पद्मकमळ. वास्तूनुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मी नारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. या राशीमुळे आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे तणाव देखील दूर होतात. घरातील पूजास्थानी पद्मकमळ किंवा अष्टदल कमळ चिन्हाला कुंकू, चंदन किंवा सिंदूर लावावे. हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. धन्यवाद.